आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण याचिका नागपूर खंडपीठामध्ये पडली होती. त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण आदेश मान्य उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेले आहे. त्याची सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, स्क्रीनवर आपण बघू शकतो की हा जो जजमेंट आहे तो नागपूर खंडपीठाच्या वतीने रेट पिटिशन 8191/2023 यामध्ये देण्यात आलेले आहे. याचिकाकर्ते जे शिक्षक आहे त्यांचं नाव आपण इथे बघू शकता आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध त्यांनी ही याचिका टाकली होती. त्यामध्ये ग्रामविकास खातं असेल किंवा जिल्हा परिषदेचे प्रशासन असेल यांना देखील त्यांनी सदर याचिकेमध्ये प्रतिवादी केला होता. 12 डिसेंबर 2023 रोजी मान्य जज साहेबांचं जे कोरम आहे त्यांचे नाव आपण वाचू शकता. त्यांनी हे जजमेंट दिलेलं आहे. 1 नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रकरण त्यांनी ऐकला होता 12 डिसेंबर रोजी. त्यानंतर जे याचिकाकर्ते आहेत तर त्यांचे वकिलांचे नाव इथे त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये मान्य जज साहेबांनी आदेशामध्ये सांगितलेलं आहे, इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर्स कॉन्फर्ड अंडर क्लॉज सो अँड सो ऑफ सबसेक्शन ऑफ 2 सेक्शन 274 ऑफ द महाराष्ट्र जिल्हा परिषद अँड पंचायत समितीज ॲक्ट. म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जे कायदा आहेत 1961चा, तर त्याचा इथे रेफरन्स याचिकाकर्ते यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवाकरिता दुसरी ही यामध्ये सुधारणा अमेंडमेंट केली होती 2014च्या रूलमध्ये. तर त्यामध्ये 2014मध्ये ही अधिसूचना आली होती आणि 10 जून 2014 रोजी सदर अधिसूचना लागू केली होती. त्यामध्ये सांगण्यात आला होता की जे केंद्र प्रमुखाचा पद आहे म्हणजे क्लस्टर हेड ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, केंद्र प्रमुख पदाकरिता त्यांनी यामध्ये 2 प्रकारची क्वालिफिकेशन इथे नमूद केली होती. सरळ सेवाकरिता रिक्रुटमेंट म्हणजे परीक्षेच्या माध्यमातून होणारी जी भरती होती केंद्र प्रमुखांची 2014 मध्ये त्याची हे आली होती नोटिफिकेशन. नोटिफिकेशन म्हणजे जी-आर अधिसूचना ज्याला आपण म्हणतो. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जे पर्सन असेल म्हणजे ज्याला केंद्र प्रमुख व्हायचं असेल तर त्याच्याकडे काय पाहिजे तिथे 2 त्यांनी क्वालिफिकेशन दिले होते. एज्युकेशनल अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन पाहिजे होती पूर्ण. त्यानंतर सदर शिक्षकाकडे जे आहे नॉट लेस दॅन 3 इयर्स कंटिन्युअस सर्व्हिस इन जिल्हा परिषद ऑन दी पोस्ट ऑफ ट्रेन ग्रॅज्युएट टीचर प्रायमरी. म्हणजे प्राथमिक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदावर 3 वर्षांपेक्षा कमी नाही इतका त्याकरिता अनुभव किंवा सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची हवी होती. म्हणजे मित्रांनो याचा आपण विचार केला तर 2014ची नोटिफिकेशनमध्ये 3 वर्षांचा ज्या शिक्षकांकडे जिल्हा परिषद शिक्षकांकडे अनुभव असेल किंवा सर्व्हिस असेल 3 वर्षाची तर त्यांना केंद्र प्रमुख होता येते म्हणजे त्याची परीक्षा देता येत होती. परंतु आता याचिकाकर्त्यांनी जे या याचिकेमध्ये क्लेम केलेलं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ते देखील एक ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स आहेत म्हणजे जे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहेत प्राथमिक. तर त्यांचं म्हणणं आहे की याचिकाकर्ते जे आहेत त्यांच्याकडे मॅचिंग एक्सपिरियन्स ऑफ लेस दॅन 6 इयर जे शासनाने नवीन जी-आर काढलेला आहे 27 सप्टेंबर 2023 रोजी. तर त्यामध्ये त्यांनी हा जो 3 वर्षाचा अनुभव होता किंवा सर्व्हिस होती तो आता 6 वर्षाची केली आहे. परंतु सदर याचिकाकर्ते यांच्याकडे जे आहेत इतकं हे नाहीत म्हणजे त्यांच्याकडे 6 वर्षाची सेवा नाही. त्यांच्याकडे 3 वर्षाची सेवा आहे आणि 2014च्या नोटिफिकेशननुसार ते पात्र आहेत. आणि शासनाने जे 6 वर्षाची सेवा केलेली आहे ते 27 सप्टेंबरच्या जी-आरनुसार केलेली आहे. त्यामुळे जे जी-आर आता शासनाने 27 सप्टेंबर रोजी काढलेला आहे तर त्यामध्ये सांगण्यात आलेला 6 वर्षांचा जे एक्सपिरियन्स आहे तर तो जिल्हा परिषदेची वरील सांगितलेली जे त्यांची हे होती अधिसूचना होती तर त्याला लागू होत नाही असं त्यांचं या याचिकेमध्ये म्हणणं होता. म्हणून त्यांनी जे इथे कोर्टाकडे त्याबाबतची विनंती केली होती आणि त्यांचं म्हणणं आहे की जर त्यांच्याकडे 3 वर्षांचा इथे एक्सपिरियन्स आहे म्हणजे 3 वर्षांपेक्षा जास्त आहे परंतु 6 वर्षांपेक्षा त्यांच्याकडे कमी आहे. म्हणून त्यांचं जे 27 सप्टेंबरचा शासनाचा जी-आर आहे त्यानुसार त्यांचं जे फॉर्म इथे रिजेक्ट होऊ शकते. म्हणजे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स कमी आहे म्हणून त्यांचा फॉर्म बाद केला जाऊ शकते अशी शक्यता आहे. परंतु त्यांचं म्हणणं आहे की जे जी-आर शासनाने 27 सप्टेंबर रोजी काढलेला आहे कॅन नॉट ओव्हरराईड दी रिक्वायर्ड क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब इन दी रूल अँड टू दी बेस्ट ऑफ नॉलेज ऑफ दी पेटिशनर टिल धिस डेट इन स्पाइट ऑफ देअर बाईंग डायरेक्शन टू अमेंड दी रूल वाईट सेम गव्हर्नमेंट रेझोल्युशन डेटेड 27 सप्टेंबरचा जी-आरचा त्यांनी इथे उल्लेख करून सांगितलेला आहे की शासन एक नवीन जी-आर काढून आमच्यावर जे अधिसूचनेमध्ये बदल न करता किंवा मागच्या अधिसूचनामध्ये जे 3 वर्षांचा त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर ते त्यांनी सांगितलेलं आहे की त्याला तुम्ही ग्राह्य धरा आणि नवीन जी-आर काढून आम्हाला जे इथून बाद करू नका अशी त्यांची विनंती होती.
म्हणून 4 नंबरच्या पॉईंटमध्ये मान्य जज साहेबांनी सांगितलेलं आहे की वरील सर्व बाबी आणि ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे सेवेचा त्यांनी कायद्याचा उल्लेख केलेला आहे किंवा ज्याचा संदर्भ त्यांनी जोडलेला आहे, ते सर्व बाबी जे आहे 3 वर्षांचा कालावधी ते सांगत आहे की तो देखील केंद्र प्रमुख पदासाठी चालते. अधिसूचना अशी म्हणत आहे की 3 वर्षांपेक्षा कमी नाही इतका सर्व्हिस पाहिजे. तर त्या सर्व बाबी मान्य जज साहेबांनी पाहता जे आहे शासनाला इथे नोटीस इश्यू केलेला आहे आणि पुढची हिअरिंग 29 जानेवारी 2024 रोजी ठेवलेली आहे आणि तोपर्यंत त्यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच जे वकील आहेत म्हणजे सरकारी वकील असतील तर त्यांना देखील यामध्ये नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले आहेत आणि यामध्ये शासनाच्या वतीने इतर जे प्रतिवादी सदर याचिकेमध्ये त्यांना केलेले आहे तर त्यांना देखील त्यांचं उत्तर इथे द्यावं लागणार आहे. परंतु 6 नंबरच्या मुद्द्यामध्ये मान्य जज साहेबांनी सांगितलेलं आहे बाय वे ऑफ ॲड इंट्रीम डायरेक्शन, म्हणजे इथे तात्पुरता त्यांनी डायरेक्शन दिलेले आहे, सूचना दिलेली आहे की वी डायरेक्ट दी कॅन्डिडेचर ऑफ पेटिशनर्स, म्हणजे याचिकाकर्त्यांची जे उमेदवारी आहेत who are having experience above 3 years is as is prescribed under the rules be considered, म्हणजे वरील जिल्हा परिषदेचा जे कायदा आहे तर त्यामध्ये प्रेस्क्राईब केल्याप्रमाणे म्हणजे त्यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की 3 वर्षांपेक्षा कमी नाही इतका त्यांच्याकडे एक्सपिरियन्स हवा आहे. तर सदर याचिकाकर्ते आहेत त्यांचं जे इथे कॅन्डिडेचर आहे तर तो मान्य जज साहेबांनी इथे कन्सिडर करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे 3 वर्ष इतका एक्सपिरियन्स आहे. तसेच अंडर दी रूल्स बी कन्सिडर अँड इन केस ऑफ इफ सच कॅन्डिडेचर आर हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ लेस दॅन 6 इयर देअर कॅन्डिडेचर बी नॉट रिजेक्टेड, म्हणजे त्यांचं जे तुम्ही हे आहे म्हणजे 3 वर्षापेक्षा त्यांचं हे जास्त आहे म्हणजे एक्सपिरियन्स जास्त आहे परंतु 6 वर्षपेक्षा त्यांचा हे कमी आहे एक्सपिरियन्स, म्हणून तुम्ही त्यांचं जे उमेदवारी आहे ते रद्द करू नका. आणि तात्पुरता मित्रांनो इथे याचिकाकर्त्यांना मान्य जज साहेबांनी दिलासा दिलेला आहे आणि त्यांना जे इथे त्यांची उमेदवारी परीक्षेतून रद्द न करण्याचे आदेश दिलेले आहे. म्हणून आता हे जे 6 वर्षांची अट मान्य सरकारी शासनाने टाकली होती त्यांच्या जी-आरमध्ये, तर त्याला इथे चॅलेंज त्यांनी केला होता आणि त्यामध्ये जे याचिकाकर्ते तर त्यांच्या बाजूने हा तात्पुरता निकाल लागलेला आहे. आता त्यांना जे इथे परीक्षा देता येणार आहे त्यांचा उमेदवारी कॅन्डिडेचर इथे शासनाला रद्द करता येणार नाही, कारण तात्पुरते डायरेक्शन मान्य जज साहेबांनी इथे दिलेले आहे. सदर याचिकेकर्ते यांच्याकडे 6 वर्षांचा सर्व्हिस देखील नाही तरी देखील परंतु 3 वर्षांचा त्यांच्याकडे सर्व्हिस आहे आणि हे जे 2014ची गॅझेट आहे किंवा ज्याला आपण नोटिफिकेशन अधिसूचना म्हणतो तर त्याप्रमाणे 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी इथे मान्य जज साहेबांनी कन्सिडर केलेला आहे. तर मित्रांनो हे केंद्रप्रमुख ची जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भातली याचिका होती. यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. याची पुढची हिअरिंगमध्ये काय नेमका निर्णय होते तर ते देखील आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती घेत राहू.